हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल ज्याचं नाव आहे एज्युकेशन विथ प्रतिमा मॅम. सो टुडे in this video we will see the properties of carbon. So first one is the allotropic nature of carbon. Okay, so first of all, what is mean by the allotropy? कशाला म्हणायचं allotropy? Okay, so first of all I give example diamond and graphite. डायमंड आणि ग्रॅफाईट जर दोन्ही बघितलं तर हे दोन्ही कार्बनचे काय आहे तो ॲलोट्रॉप आहेत. मग काय फरक काय दिसला तुम्हाला? तर दोन्हीमध्ये सुद्धा कार्बन आहे, पण दोन्हीचं स्ट्रक्चर, नेचर, कलर वेगळा आहे. बरोबर आहे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, पण फिजिकल फॉर्म त्यांचा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ओके, सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. केमिकल प्रॉपर्टीज आर ऑफ दिस डिफरंट, बट काय सांगितलेलं त्या ठिकाणी बट दे आर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम बट फिजिकल प्रॉपर्टीज आर द डिफरंट. सो विच इज कॉल्ड ॲज द ॲलोट्रॉपी. ओके, आणि मग कार्बनचे या ठिकाणी काय सांगितलेले आहेत? ॲलोट्रॉप्स आहेत. आता कार्बन बरोबरच सल्फर, फॉस्फरस यांचे सुद्धा आपल्याला काय होता तो नेचरमध्ये ॲलोट्रॉप्स पाहायला मिळतात. ओके, आता आपण बघणार आहे पुढं कार्बनचे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. सो इट हॅज टू ॲलोट्रॉप्स. फर्स्ट वन क्रिस्टलाइन अँड सेकंड वन नॉन क्रिस्टलाइन. ओके, तर पहिला आपण बघूया क्रिस्टलाइन. व्हॉट इज मिनिंग ऑफ क्रिस्टलाइन फॉर्म? तर क्रिस्टलाइन फॉर्मचे जे ॲलोट्रॉप्स असणार आहेत कार्बनचे, त्यांच्यामध्ये जे ॲटम्स असतील त्यांची अरेंजमेंट असणार आहे ती रेग्युलर आणि डेफिनाईट असणार आहे. ओके, त्यांच्यामध्ये जे ॲटम्सची अरेंजमेंट आहे ती रेग्युलर आणि कशी असणार आहे? डेफिनाईट असणार आहे. त्याचबरोबर त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा देखील काय असतो? हाय असतो. आणि एक तर परफेक्ट जॉमेट्रिकल शेप असणार आहे, त्यामुळे त्यांच्या एजेस शार्प असणार आहेत, मात्र सरफेस नेहमी काय असणार आहे? प्लेन असणार आहे. मग असे कोणते क्रिस्टलाइन फॉर्म्स कार्बनचे आहेत? ॲलोट्रॉपमध्ये क्रिस्टलाइन फॉर्ममधले ॲलोट्रॉप कुठले आहेत? तर डायमंड, ग्रॅफाईट आणि तुम्हाला नवीन एक दिलेला माहीत नसेल कदाचित तो शब्द, तो म्हणजे कुठला? तर फुलेरीन. ओके, तर आपण वन बाय वन इथं या ठिकाणी स्टडी करायचं आहे. सो फर्स्ट हिअर वी सी डायमंड. पहिल्यांदा आपण या ठिकाणी काय बघणार आहे? डायमंड कुठे सापडतो? सो वेअर इज फाउंड इन गोवलकोंडा कर्नाटकामध्ये आणि पन्ना सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला मध्य प्रदेश. ओके, तर या ठिकाणी काय होतात आपल्याला डायमंड बघायला मिळेल. याचबरोबर आणखी कुठे? साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया आणि अमेरिका या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय होतं? त्या ठिकाणी डायमंड्स मिळतात. ओके, आता नेक्स्ट पार्ट जर बघितला तर याचं स्ट्रक्चर कसं असतं? डायमंड जर घेतला तर तुम्ही एक्सटर्नली डायमंड बघितला आहे, माहिती आहे तुम्हाला, पण याच्या आतमध्ये म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय प्रकार असतो त्या डायमंडमध्ये? तर बघा, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय सांगायचं आहे? डायमंड जर घेतला आपण तर एवढं तर निश्चित आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये कोण आहे? कार्बन आहे. मग त्यामध्ये जे कार्बन ॲटम्स आहेत त्या कार्बन ॲटम्समध्ये त्यातला एक कार्बन ॲटम हा शेजारच्या 4 कार्बन ॲटम्सला काय झालेला असतो? जोडला गेलेला असतो. आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड जो आहे तो कुठला बॉन्ड असतोय? कोव्हॅलंट बॉन्ड. बघा मी काय म्हणते, वन कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू द 4 नेबरिंग ॲटम्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड. शेजारच्या 4 कार्बन ॲटम्सना तो कोव्हॅलंट बॉन्डनं काय झालेला असतो? बॉन्ड झालेला असतो. आता यामुळं 4 कार्बन असल्यामुळं त्याचं जे स्ट्रक्चर तयार होते ते स्ट्रक्चर कसलं असणार आहे? तर टेट्रागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर फॉर्म. ओके, आणि यामुळे त्याचं नेचरसुद्धा काय असणार आहे? हार्ड असणार आहे.
आता त्यानंतर प्रॉपर्टीज बघूया आपण. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी सांगितलेली आहे ती म्हणजे कुठली, तर प्युअर फॉर्ममध्ये डायमंड हा नेहमी काय असतो, हार्ड असणार आहे. इट इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. सेकंड, डेन्सिटी जी त्याची किती सांगितलेली आहे, 3.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर एवढी त्याची डेन्सिटी आहे. मेल्टिंग पॉईंट 3500 डिग्री सेल्सिअस, खूप हाय मेल्टिंग पॉईंट आहे बघा याचा, म्हणजे तो सहजरित्या मेल्ट होत नाही. चौथी प्रॉपर्टी जर बघितला तर डायमंड 800 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेला हीट करणार आहे त्यावेळेला तो ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड C+O2 CO2 त्या ठिकाणी रिलीज होतो. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रोडक्ट फॉर्म होत नाही. ओके, नो अदर प्रोडक्ट. त्यानंतर डायमंड कोणामध्येही डिझॉल्व्ह होत नाही, कशातही त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होत नाही म्हटलेलं आहे. आणि 6वं जर घेतलं, कशातच नाही, म्हणजे ॲसिड बेस त्याचाही इफेक्ट त्याच्यावर होत नाही. आणि महत्त्वाचं तो काय आहे तर बॅड कंडक्टर, कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. आलं लक्षात. या पद्धतीने युजेस जर बघाल तर सगळ्यात पहिलं सांगायचं आहे त्या ठिकाणी ग्लास कटिंग आणि रॉक ड्रिलिंग, त्यांना होल पाडण्यासाठी वापरलं जातं. त्याच पद्धतीनं ऑर्नामेंट्समध्ये वापरतो. आय सर्जरीमध्ये तो कशासाठी वापरला जातो, त्या ठिकाणी ॲज अ नाईफ म्हणून वापरला जातो. त्यानंतर काही अदर डायमंड्स त्या ठिकाणी पॉलिश करण्यासाठी डायमंड डस्ट यूज केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं ते म्हणजे कुठलं, तर प्रोटेक्शन फ्रॉम द रेडिएशन इन स्पेस अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, त्याच्यापासून प्रोटेक्शन होण्यासाठी ज्या विंडोज तयार केल्या जातात तर त्यासाठी सुद्धा काय केला जातो, डायमंड यूज केला जातो. ते नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल इज द ग्रॅफाईट. ग्रॅफाईट जर बघितलं आपण तर ग्रॅफाईटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर तो कुठं सापडणार आपला, रशिया, न्यूझीलंड, अमेरिका अँड द इंडिया इथं सापडणार आहे. त्यानंतर लेड यूज इन पेन्सिल जे वापरलं जातं ते कशापासून बनवलेलं असतं, तर त्यामध्ये ग्रॅफाईट काय केला जातो, मिक्स केला जातो क्ले बरोबर. आणि ही जी प्रोसेस आहे याचा शोध जो लावला आहे तो कोण आहे बघा, निकोलास जॅक्यू. ओके, यांनी तो इन 1795 त्यावेळेला तो सांगितलेला आहे. हे काय आपल्याला फार महत्त्वाचं नाही आहे. स्ट्रक्चर, आता स्ट्रक्चर जर बघितला तर मगाशी डायमंडमध्ये एक कार्बन 4 कार्बन बरोबर सांगितलं होतं. इथं डायमंडमध्ये एक कार्बन 3 शेजारच्या 3 कार्बन बरोबर काय झालेला असतो, कोव्हॅलंट बॉन्डनेस त्या ठिकाणी अटॅच झालेला असणार आहे. ज्यामुळे होतंय काय, इथं हेक्झॅगोनल स्ट्रक्चर फॉर्म होते. आणि असे बरेचसेच एकमेकांवरती काय झालेले असतात, लेयर्स त्या ठिकाणी बसलेले असणार आहेत. अशा शीट्स तयार होतात त्या ठिकाणी. ओके, सो दिस लेयर स्लिप ओव्हर इच अदर ऑन अप्लाइंग द प्रेशर. कशामुळे झाल्यात ह्या लेयर, तर वरून प्रेशर पडल्यामुळे ह्या लेयर एकमेकांवरती बसल्या जातात. तर त्यातली एक लेयर जी आहे त्या लेयरला आपण काय म्हणतो, ग्रॅफीन असं म्हटलं जातं. प्रॉपर्टीज जर बघितल्या आपण तर ग्रॅफाईट हे ब्लॅक कलर, सॉफ्ट, ब्रिटल आणि स्लिपरी असतं, ठिसूळ असतं. सहज पेन्सिलची टोक माहिती आहे आपल्याला, तुटते बघा लगेच, त्यामुळं त्याच पद्धतीने गुळगुळीत असेल. दुसरं बघितलं तर त्याच्या कंप्लीट लेअरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टर आहे. तिसरं अर्थातच आपण ॲज अ पेन्सिलमध्ये यूज करतो, म्हणजे रायटिंगसाठी यूज करतो. त्यानंतर त्याची डेन्सिटी जर बघाल तर 1.9 to 2.3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इतकी सांगितली. आणि चौथं म्हणायचं झालं तर काय सांगितलेलं आहे, इट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट सॉल्वंट, बऱ्याच सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत नाही. ओके, तर त्यानंतर युजेस, पहिला यूज जर बघितला तर काय सांगितलं आहे बघा, सो ग्रॅफाईट यूज फॉर मेकिंग लुब्रिकंट. लुब्रिकंट कशाला म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी, तर शटरचा दरवाजा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सहजरित्या त्याचं वर्किंग व्हावं म्हणून त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ग्रॅफाईट यूज केलं जातं. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोलिसिससाठी जे इलेक्ट्रोड्स वापरले जातात तर ते इलेक्ट्रोड्स कशाचे बनवलेले असतात, कार्बनचेच. ओके, त्यानंतर पेन्सिलमध्ये यूज करतोच आपण. देन यूज इन पेंट्स अँड पॉलिश. ओके, सॉरी, पेंट्स अँड पॉलिश, त्यामध्ये सुद्धा ग्रॅफाईटचा यूज केला जातो. आणि महत्त्वाचं दिलेलं आहे बघा, ब्राईट लाईट मिळवायचं असेल तर त्यासाठी जे वापरले जातात आर्क लॅम्प, त्या आर्क लॅम्पमध्ये सुद्धा ग्रॅफाईट यूज केला जातो. ओके, देन थर्ड फॉर्म इज द फुलेरी. तिसरं
या ठिकाणी ॲलोट्रॉप आहे त्या ठिकाणी जे सूत ओके आणि इंटरस्टिलस आहे या ठिकाणी. एक्झाम्पल जर बघितलात तर C60 म्हणजेच बकमिन्स्टर फुलर ओके. कुणाच्या नावावरून सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी रिचर्ड बकमिन्स्टर फुलर यांच्या ह्याच्यावरून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्याची रचना जर बघितला तर बक्कीबॉल C60 या पद्धतीनं दिसते. त्यानंतर हॅरॉल्ड क्रोटो, रॉबर्ट क्लर आणि रिचर्ड स्मॉली यांना त्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्या डिस्कवरीबद्दल 1996 काय केलेलं आहे त्या ठिकाणी नोबेल प्राईज देण्यात आलेलं आहे. C60, C70, C76, C82 आणि C86 हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये स्मॉल नंबर्स इन सूट दिसतात आपल्याला. प्रॉपर्टी जर बघितल्या तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे प्रॉपर्टी. सगळ्यात पहिलं सांगितलेलं आहे ते म्हणजे काय सांगतात ते फॉर्म ऑफ बक्की बॉल अँड द बक्की ट्यूब. त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या फॉर्ममध्ये असणार आहेत. त्यानंतर जवळपास 30 to 900 कार्बन ॲटम्स हे एका मॉलिक्युलमध्ये असतात फ्युलेरिनच्या. आणि तिसरी सांगितलेली आहे ती काय अतिशय महत्त्वाची आहे बघा. मगाशी डायमंड ग्रॅफाईट डिझॉल्व्ह होत नाही म्हटलं होतं, इथं मात्र फ्युलेरिन हा काय आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो सच ॲज कार्बन डायसल्फाईड अँड द क्लोरोबेन्झिन. युसेस जर बघाल तर इन्सुलेटर म्हणून त्याचा यूज केला जातो, कॅटॅलिस्ट वॉटर प्युरिफिकेशनमध्ये आणि लास्ट त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर एका ठराविक टेम्परेचरला तो सुपर कंडक्टिव्हिटी एक्झिबिट करतो ओके. एवढं तरी आपण सांगितलं. आता याच पद्धतीनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर कुठला सांगितलेला आहे बघा तर सेकंड नॉन क्रिस्टलाइन ओके. दुसरं जर ॲलोट्रॉप आहे ते नॉन क्रिस्टलाइन. नॉन क्रिस्टलाइन कशाला म्हटलं होतं मगाशी म्हटलं होतं तिथं अरेंजमेंट डेफिनेट असणार. अर्थातच इथं त्यांची अरेंजमेंट ॲटमची जी आहे ती काय नाही आहे रेग्युलर नाही आहे डेफिनाईट नाही आहे नॉट रेग्युलर ओके. मग याचे फॉर्म्स कुठले कुठले आहेत कोल कोक ओके. कोल कोक आणि चारकोल असे त्याचे काय सांगितले त्या ठिकाणी फॉर्म सांगितलेले आहेत. त्यातला पहिला बघू आपण कोल. कोल हे एक फॉसिल फ्युएल आहे. याच्यामध्ये कार्बन मेन कंटेंट असणार आहे, त्यासोबतच हायड्रोजन ऑक्सिजन आणि सोबत नायट्रोजन फॉस्फरस सल्फर. जर स्टेट बघितला तर सॉलिड स्टेटला आपल्याला सापडतो माहितीच आहे. आणि याचे 4 टाईप सांगितलेले. आता हे कशावरून टाकले पडतात 4 टाईप तर त्यामध्ये कार्बनचं पर्सेंट किती आहे यानुसार त्याचे 4 टाईप पडतात. त्यातला पहिला टाईप सांगितला आहे तो म्हणजे पीठ. तर पीठ ही कोलची पहिली स्टेप आहे ज्यामध्ये वॉटरचं प्रपोर्शन जास्त असतं आणि कार्बनचं कंटेंट जो आहे तो कमी असतो. इतका कमी की 60% पेक्षा सुद्धा कमीच असणार आहे ओके. आणि मग कार्बन कंटेंट कमी असल्यामुळं याच्यापासून तुम्हाला हीट जास्त मिळणार नाही. देअरफॉर नॉट मच हीट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द पीट असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. देन सेकंड जर बघितला तर कुठला सांगितलेला आहे त्या ठिकाणी लिग्नाईट हा सेकंड आहे त्याच्यामध्ये ओके. याच्यामध्ये काय होतं तर प्रेशर आणि टेम्परेचर ज्यावेळेला कोल फॉर्मेशन होतं त्यावेळेला ती वाढल्यामुळं त्याच्यामध्ये प्रेशर टेम्परेचरमुळं त्यातलं वॉटर कंटेंट निघून जाणार. कार्बन कंटेंट जास्त राहतो जो 60 to 70% एवढा त्या ठिकाणी असणार आहे ओके. आणि सेकंड स्टेप आहे ओके. तिसरी बिटुमिनस सांगितलेली आहे. बिटुमिनसमध्ये जर बघितला तर तिसरी स्टेप आहे 70 to 90% कार्बन आणि चौथी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय तर 95% कार्बन म्हणजे प्युअर फॉर्म ओके. इट इज अ प्युअर फॉर्म ऑफ द कोल सॉरी. देन लास्ट वन इज द सेकंड वन इज द चारकोल. चारकोल कशाला म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी तर चारकोल कधी तयार होतं तर ॲनिमल्सचे जे बोन्स किंवा हॉर्न्स ज्या वेळेला इनसफिशियंट एअरमध्ये त्याच पद्धतीनं प्लांट्स ओके हे सुद्धा इनसफिशियंट एअरमध्ये काय होतं त्याचं कंबशन होतं त्यावेळेला काय होणार आहे त्या ठिकाणी जो कोल तयार होतो सो दॅट कोल इज नथिंग बट द चारकोल ओके. इनसफिशियंट एअरमध्ये त्याचं कंबशन झाल्यानंतर युजेस जर कोलचे बघाल तर कोलचे युजेस पहिली गोष्ट महत्त्वाची फॅक्टरीमध्ये फ्युएल म्हणून यूज केला जातो घरात आणि फॅक्टरीमध्ये. दुसरं त्याच्यापासून कोक कोल गॅस स्टार
कोक, कोल गॅस आणि कोलटार हे मिळवण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. आणि महत्त्वाचं काय तर जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी थर्मल पॉवर प्लांट्समध्ये ॲज अ फ्युएल म्हणून कोल यूज केला जातो. देन नॉन क्रिस्टलाइन थर्ड फॉर्म जो सांगितला तो कोल. कशाला म्हणायचं तर प्युअर कोल जो असतो तो प्युअर कोल दॅट रिमेन वेन कोल गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोल. म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे तर कोक असं म्हटलं जातं. याचे युजेस जर बघाल तर डोमेस्टिक फ्युएल म्हणून यूज केला जातो, ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून. आणि तिसरा महत्त्वाचा सांगितलेला तो कुठला तर प्रोडक्शन ऑफ वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय केला जातो कोक यूज केला जातो. तर अशा पद्धतीनं आपण इथं कार्बनचे क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स बघितलेले आहेत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.